ओम नमः शिवाय. मंडळी, आपल्याकडे अजून एक प्रश्न आहे की तो प्रश्न असा आहे की माझा नवरा 8-8 4-4 दिवस तो घरी येतच नाही. तो सतत बाहेरच राहतो. हं? कुठं राहतो, काय करतो, काही पत्ता बी नाही लागत. घरी पैसे देत नाही, घरचा प्रपंच वगैरे काही बघत नाही, काय नाही. माझे मुलं लहान लहान आहेत. माझ्यावर एकट्यावर जबाबदारी टाकून तो फिरतोय. तो असं का वागतो? हं? तर याच्यासाठी काही उपाय बी सांगा. आणि हे याच्यामागं काही दोष वगैरे का नवरा घरी न राहण्याचं, याबद्दल माहिती द्या असं सांगितलेलं आहे. तर आपण त्यांचं नेमकं काय आहे ते पाहूया आणि त्यांना थोडंसं बोलूया त्याबद्दल, काय जे कुणाचं चुकतं, काय होतं ते. हं? तर ताई, तुमचा नवरा घरी न येण्याचं कारण, प्रमुख कारण त्याला तुम्ही जबाबदार आहात. कारण नवऱ्याला तुम्ही एक काम करणारी मशीन सारखं समजलं तुम्ही. नुसतं काम करून घेणं, पैसा फक्त मागणं, पैसाच फक्त पैशापुरतं त्याला बोलणं तितकं. त्याला तुमच्याकडून प्रेम भेटत नाही. ना शारीरिक, ना मानसिक हे दाखवतंय. कारण शारीरिक तर नाही, तुम्ही मानसिक सुद्धा नीट बोलत नाहीत. त्याला फक्त पैसा हे द्यायचा आणि हे करायचं. म्हणजे त्याला आनंद भेटत नाही तुमच्यामध्ये, तिथं घरामध्ये त्याला आनंद नाही असं दाखवतंय. आणि तो बाहेर भटकतो म्हणजे फक्त समाधानासाठी कुठंतरी आपलं, त्याचं मन तसा तो हुशार आहे. तो नवरा म्हणजे असा काही अनपढ नाही. त्याचा मनामध्ये एक असू शकतं की घरी प्रेमच नाही तर कशाला जायचं आणि कशासाठी त्यांच्यासाठी पळायचं. हं? आपल्याला प्रेमाचे 4 शब्द बी भेटत नाहीत, काय नाही, का शारीरिक सुख नाही असं पण दर्शवतं ते तुमच्यात. त्याच्यामुळं तो शक्यता घरी येण्याची शक्यता कमीच आहे. जर तुम्हाला यावाच वाटत असेल तर एकदा समोरासमोर त्याच्याशी चर्चा करा, चांगल्या रीतीने चर्चा करा. हक्क दाखवू नका, नुसता पैसे द्यावं लागते, तुझं काम आहे. हं? तुम्ही बायको म्हणून तुमचं कर्तव्य असतं ते करायला शिका जरा थोडंसं. नुसतं लग्न केलं आणि लेकरं काढले म्हणजे झालं नाही असं नाही. पुढे पण आयुष्यामध्ये काही मानसिक गरजा असतात, मानसिक ताणतणावासाठी अथवा तुम्ही एकत्र व्यवस्थित बोलणं चालणं असतं, विचार विनिमय असतात. त्याला प्रेमाचे 4 शब्द बोललात तर तो जवळ राहील. तुम्ही सतत जर किरकिर चिडचिड करत असाल तर तो नाही जवळ राहणार. राहिला प्रश्न, तो पैसा पण देत नाही, तर तो पैसा, त्याच्याकडे पैसा येत नाही अशा नाही. तो पैसा कामं करतो, सगळे करतोय. पैसा आहे त्याच्याकडे, तुमच्या माहितीच तो सांगतो. पण त्याला समाधानच नाही घरामध्ये लाभलं तर तो कशाला घरी फिरकन हो. कुठल्याही व्यक्तीला हौस नसते बोंबलत फिरायची. तुम्ही बदल करून घ्या तुमच्यामध्ये. नुसता हक्काचा बैलासारखं त्याला राबवू नका. तू जवळ येईल, चांगलं माणूस म्हणून त्याला वागवा. नवरा येतो, रानचं पाखरू सुद्धा जवळ येतं माया लावल्यानंतर. तुम्ही माया लावा, तू जवळ येईल, नक्कीच येईल. एवढा काही मोठा प्रॉब्लेम नाही तुमचा की दैवी दोष वगैरे असा काही प्रकार नाही. हे आपलाच माणसाने तयार केलेला दोष आहे, तेही तुम्ही तयार केलेला दोष आहे. जरा बदला तुम्ही. नक्कीच तुमचा संसार सुखाचा आणि तुमचा नवरा घरी 100% राहील. काळजी करू नका. फक्त ही गोष्ट पाळा, मी म्हणतो ती. ज्यात देवाचा दोष वगैरे काही नाही, तुमचा दोष आहे. ओम नमः शिवाय.